पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो 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 आवाज येईना। टाइमपास कराय फोन केलायस का मुकायस? मिरचीचा ठसका लागला बघ। कुणाचा फोन होता? काय माहित कुणाचा फोन होता? काय बोलतच नव्हता। त्या दिवशी तुला फोन आलेला बघ। आय एवढ्या रात्री कुणाचा फोन आहे? आसमी? हॅलो तेव्हा बी माझ्या संग पलीकडनं कोणी काय बोललं नाही। आता तर मला वाटलं या फोनवाल्यालाच ठसका लागलाय, पण तुला लागलाय। गंमतच आहे की। तायडी म्हणाली तसा फोन असेल। ऑफरचा? आसमीला आत्ता फोन आलता तो या आम्ही नसतं केला नसेल ना? तिनं जर आसमीला फोन केला तर? काय ग? काय नाही। अरे काय हे घे पाणी, कसला ठसका लागला? लवंगी मिरचीचा ठसका कसलं भारी वाटतंय ना, नातं जुळल्यागत। आणि ठेवलास लगेच फोन? झालं पण बोल ना? बोल ना, मी फक्त आवाज ऐकायला फोन केलता। फक्त आवाज ऐकायला? हा, आता फक्त आवाज ऐकला, नंतर फोनवर कधी बी बोलता येईल ना। होय ना? अगं काय? तिचा नंबर डिलीट। अगं का डिलीट का केला? आता पुढच्या वेळेला तू तिच्याकडनं नंबर मागायचास आणि मगच कॉल करायचास। तायडे ए तायडे, काय होता नंबर? 90 96 70 यार। असमे कोणाचा कॉल आलता हे बघायला तर रिटर्न कॉल कर की। कुणाचा कॉल होता? खरंच कुणी बोलत नव्हतं का आवाज येत नव्हता? कॉल करून बघू काय? नकोच, काम असेल तर येईल परत कॉल। अननोन नंबर म्हणजे अस्मीचाच फोन असणार। नमस्कार सर, मी संतोष बोलतोय क्रेडिट कार्ड कंपनीमधून। आमच्याकडे तुमच्यासाठी एक क्रेडिट कार्डची नवीन ऑफर आहे आणि ए ठेव फोन। आईला आईला सगळा मूड घालवला। छे सर, द्या इकडं।
मी घेते. अगं राहू दे, तुला कशाला उगाच त्रास? अहो द्या अगं, इकडं, त्रास काय त्यात? तुम्हाला आम्हा तिघी बहिणींना शिकवलंय तुम्ही. आम्ही तुम्हाला एवढा त्रास दिला, आता त्या त्रासाची परतफेड नको का करायला? अगं तू अजिबात त्रास दिलेला नाहीयेस. म्हणजे त्या दोघींनी दिलाय का? अगं नाही नाही, त्याने सुद्धा नाही दिला. तुम्ही तिघी खूप गुणाच्या होतात, मला कसलाच त्रास दिला नाही. मला उलट तुमचं कौतुक वाटतं की अशा परिस्थितीत तुम्ही शिक्षण घेतलं, राधाक्काला मदत करता. अख्ख्या गावानं बघितलं. सर, आई म्हणाली की काल तुम्ही घरला आलता, मग आम्ही येऊस तर थांबला का नाही? आणि तुम्ही घरात बी नाही आलात म्हणे, असं का? सर, आपण दुसऱ्या रस्त्यानं जाऊया का? चल, मी आहे ना सोबत. पण हा, तसं बी ती वरांड्यात नाहीये. वा सर वा, काल राधाक्काला आरचू बेटाचं लग्न जुळवण्याबद्दल मदत करायचं कबूल केलं. लयच मनावर घेतलंय वाटतं. अहो ऐका सर, सर अहो ऐका हो, ऐका ऐका. नाही मी काय विचारत्या, स्थळ बघत हिंडालय का लग्न ठरलं म्हणून लग्नाचं सामान घेऊन चाललंय? कसं आहे आता, राधाक्काला तुमच्याशिवाय कोण मदत करणार म्हणा. हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. नाहीच घालायचा वाद. वाद कशाला घालायचा त्यो? हा, मी काय चुकीचं बोलले असते तर तुम्ही घातलाच असता वाद. पण मी काही चुकीचं बोललेच नाही ना. राधाक्काला आता तुमचाच आधार आहे. तुम्हीच सगळं पुढं पुढं होऊन केलं पाहिजे, नाही का? नाही पण मी काय विचारत होतीये, या पोरींचं कन्यादान बी तुम्हीच करणार काय? तोंड सांभाळून बोल. सर, आपण जाऊया इकडून. नाही अर्चना, आता विषय सुरू झालाच आहे तर सोक्ष मोक्षच लागू दे. यामिनी, एका शिक्षकावर तुला असा बिनबुडाचा घाणेरडा संशय घेताना लाज वाटत नाही का? शिक्षक आहे म्हणून माझी शाळा घेऊ नका सर. शिक्षकांना काय भाव भावना नसतात होय? शिक्षक काय माणूस नसतोय होय? आणि सर, तुमच्या भावना का नाही समजतात मला एकदम व्यवस्थित. असले गलिच्छ विचार तुझ्या मनात येतात कारण तुझं मनच तसं आहे. तुझ्या मनात जर थोडी जरी माणुसकी असते ना तर हिच्या लग्नात तू विघ्न आणलं नसतंस. बया, माझ्या सवटीने हे मी सांगितलं होय तुम्हाला? वा सर, म्हणजे माझा संशय खरा ठरला म्हणायचा. तुम्ही दोघं सर, बया बया, घाबरले ना मी. असं कशाला करायला? घाबरले की. सर, चला तुम्ही. अच्छा, एक गोष्ट लक्षात ठेव यामिनी, राधाक्का जीवन देणारा अमृत आहे आणि तू बर्बाद करणारी दारू आहेस, दारू.
राधाक्का जीवन देणारं अमृत आहे आणि तू बर्बाद करणारी दारू आहेस, दारू. कोण म्हणतो दारू बरबाद करते? दारू तर आबाद करते. तुमची आबादी दिसायलाच की ह्यो आलिशान महाल, हे वैभव. तुम्हाला बोलून काय उपयोग म्हणा? डोसा तुम्ही. मला कामावर जायला उशीर व्हायला. तुला लोकांसाठी जेवण बनवाय नवऱ्यासाठी येईल नाही होय ग? लोकांसाठी जेवण बनवत्या म्हणून तुम्हाला जेवाय मिळतंय, ध्यानात ठेवा. मला नको शहाणपणा शिकू, कळला ना? मला काहीतरी खायला बनवून दे, नाही तर पैसे पैसे तरी दे. पैसे नाहीत माझ्याकडं. मला उशीर होतोय. राधा अक्का माझी वाट पाहताच. तू शिरा गेली म्हणून राधाकाचा काय जीव जाणार आहे का? काय मला मारते. राधा अक्का बद्दल काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते. माझ्या कुंकवाचा धनी आहे, मला काय बी बोला. राधा अक्का बद्दल काय बी वाईट साईड बोलाल तर याद राखा. त्या यामिनीच्या नादाला लागून तुम्ही बी राधा अक्का बद्दल बोलायलाय. यामिनीच्या तालावर नाचताय तुम्ही. पण ध्यानात ठेवा, दारून तहान भागत नसत्या. त्या यामिनीला आयुष्यात कधीच समाधान लाभायचं नाही. मला शिकवते. जा जा, मी काय घाबरत नाही तुला. Senorita. Darling. यमे काय काय झालं काय? आणि तू रडायलास का? मी माणूस नाही? मला भावना नाही? यो दीड दमडीचा मास्तर ते राधीला अमृत आणि मला दारू बोलला. का झाले मी अशी? तुमचं लग्न झालंय हे माहित असून बी तुमच्यावरच्या प्रेमा खातर मी तुमच्याशी लग्न केलं. तुमच्यावर जीव लावला, प्रेम केलं, अजून मी करते. पण या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळालं? आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश नाही करता आला. त्या घरची सून म्हणून, गृहलक्ष्मी म्हणून मिरवण्याचा मान नाही कधी मिळाला. याच्याबद्दल कधीच कुणाला काय बी वाटलं नाही. सगळ्यांनी ते राधीचीच बाजू घेतली. पण माझी बाजू? ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या संग लग्न करणं चुकीचं आहे. तुम्हाला वंशाचा दिवा मी दिला, मी. पण गावात तुमच्या बायकोचा मान त्या 3 लेकीसनी जन्म देणाऱ्या राधाक्काला. घर तिचं, खानावळ तिची, एवढं काय? माझ्या पोटचं पोरगा मी तिलाच मिठूर का? सगळं तिचंच का? माझं कायच काय नाही. मी शांत हो अगोदर. हे बघ, इथनं पुढं सगळं तुलाच मिळणार आहे. फक्त थोडा धीर धर. नाही, मी आता धीर धरणार नाही. अगं तुझ्यासारखा मला बी त्रास होतो ना यमे. माझा बी जीव जळतोय. पण जे नाही मिळालं त्यासाठी जीव जळतो ना. मग जे मिळालंय त्याचा आनंद का नासवायचा? अगं
स्वतःचा जीव कशासाठी जाळायचं सांग ना. नाही, आता मी जळणार नाही. जाळणार. काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. मुदत दिली ना त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा. आता मुदत नाही, शिक्षा मिळणार. जा, दिली मुदत. थँक्यू दादा. ही सोमच्या घराकडे कशाला चालल्या? नासमीचं सोहमच्या इकडे काय काम आहे? माझ्याबद्दल विचारायला आली असेल का? अगं माझं भान ठिकाणावर नव्हतं, भूल पडली होती म्हणून ही तुझी लेक गळ्यात मारून घेतली. अगं काय? हा मी अस्मी. हा, तू सोमसाठी काम करतेस ना? वा, सोमने मला सांगितलेलं. वय सोम कुठे आहे? कॉलच लागना त्याचा. अगं बाहेर गेलाय तो, पण येईल. तू आत ये की. ये बस बस. अगं सोहमने सांगितलेलं मला तू येणार आहेस. मी पाणी आणते. सोहमचे पप्पा आहेत. बस. बाहेर गेले, येतील कधीतरी. कधीतरी? असं का म्हणाली असेल सोहमची आई? सोहमच्या लग्नात फसलोच बघ आम्ही. त्या मुग्धाच्या घरची माणसं, ती माणसं आहेत होय. महामाया निर्मला, तिचा तो येडा नवरा, आणि पोरगा एक नंबरचा गुंड मवाली. नग आहेत एक एक नग. पण तुला सांगू का अस्मे, मी आता ठरवलंय, मी सोहमचं दुसरं लग्न लावून देणार. मुली बी सांगून यायलाय. आणि का नाही येणार? माझा पोर देखणा आहे, रुबाबदार आहे. महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि एकुलता एक आहे. त्याचं लग्न झालं ना की मग सगळं नीट होईल. अस्मे मी काय म्हणते, सोहम तुझा मित्र आहे ना व, तू त्याला समजाव. म्हणावं त्या मुग्धाचा नाद सोडून दे. त्यानं दुसरं लग्न करायलाच पाहिजे ग. तुझ्या ओळखीत कोण पोरगी असेल ना तरी बी सांग, मी बघून घेईन. आणि ऐका आता, अगं तू इतका वेळ बसली, तुला चाय बी नाही विचारली. माझं असंच आहे, एकदा बोलायला लागली की बोलतच सुटते बघ. थांब मी चहा आणते. आव नाही नको, मला ते. अगं नको काय, उगा पाहुण्या का तो वागू नकोस. थांब मी चहा आणते. अस्मी, अगं चहा टाकलाय मी, पण खायला काय आणू तुला? बिस्किट खाणार आहेस का पोहे? पोहे म्हणत असशील तर पट. आवा, आओ, आओ, आओ थांबा की, आवा थांबा की जरा, आवा. अरे देवा,
गॅस ऑनच असेल. अहो थांबा ना. काकू काकू आओ का ए ठसक्या तू इथं काय करायलास? अरे ती सोहमची आहे. माझ्या एका मित्राची आई त्या माणसा मग भूल घातल्यागत गेल्या. काय प्रकार आहे बघाय पाहिजे. सोमच्या आईनं मला हिच्या संग बघितलं तर वाटच लागल.